विषय मोठी आहे। अनंत चतुर्दशीला बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे आता पोलीस प्रशासन अलर्ट झालंय। लष्कर ए जिहादी नावाने व्हॉट्सअप मेसेज आलाय आणि याच मेसेजमध्ये धमकी देण्यात आली आहे। 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात शिरल्याचा मेसेज आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईमध्ये स्फोट घडवून आणणार असल्याचा हा मेसेज असल्याचं कळतंय। मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आल्याने हा संदेश वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर पाठवण्यात आलाय। या संदर्भात ऋतिक आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। ऋतिक, पोलिसांची आत्ताची ताजी अपडेट काय कळते? नेमका कुठून हा मेसेज आलेला आहे किंवा पोलिसांकडून कसा तपास केला जातोय? नक्कीच या संदर्भात गुन्हे शाखा जी आहे ती सध्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र उद्या होणारा जो गणेश विसर्जन आहे यासाठी जवळपास जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ते जवळपास 6,500 मूर्त्या या गिरगाव चौपाटी तसेच वेगवेगळ्या चौपाटींवरती हे विसर्जन होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्याला माहितीच आहे की मुंबईमध्ये कोट्यवधी लोक येत असतात, लाखो लोक येत असतात आणि याच पार्श्वभूमीवर जर असा धमकीचा मेसेज येतोय तर ही अतिशय गंभीर गोष्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे लष्कर ए जिहादी हे आतंकवादी संघटना आहे तिच्या वतीनं जे अधिकृत हँडल आहे व्हॉट्सअप हँडल वाहतूक पोलिसांचं, त्याच्यावरती हा मेसेज आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की जवळपास 400 किलो RDX या ठिकाणी आम्ही 34 गाड्यांमध्ये सेट केलं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। तर जवळपास आपण बघतोय की ज्या गर्दी जी गणेशोत्सवामध्ये असतं त्या अनुषंगाने ही गंभीर बाब आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जवळपास 1 कोटी लोक यामुळे मारले जातील। 400 किलो RDX आहे आणि 34 गाड्यांमध्ये हे प्लॅन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आता जे पोलीस आहेत, मुंबई पोलीस, ते देखील या संदर्भात तपास करतायत। जे वाहतूक सह आयुक्त आहेत त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं की या संदर्भात गुन्हे शाखा तपास करते आणि दुसरीकडेच उद्याच्या ज्या पार्श्वभूमीवरती जवळपास 25,000 जी फोर्स आहेत त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस आहेत तसेच सेंट्रल आर्म फोर्स आहेत, हे देखील या संदर्भामध्ये उद्या बंदोबस्तात असणार आहे। तसंच यामध्ये विशेष निर्णय हा असा करण्यात आलेला आहे की जो विसर्जन मार्ग आहे त्या मार्गावरती नो पार्किंग असणार आहे, त्यामुळे या भागामध्ये आपल्याला गाड्या देखील पाहायला मिळणार नाहीयेत। या अनुषंगाने आता लवकरच हा मेसेज नेमका कुठून आला आणि कितपत खरा आहे हे समोर येईलच। निश्चितच ऋतिक, या संदर्भातली सगळी माहिती सातत्याने तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।